नमस्कार. आज मंगळवार 26 जुलै 2022. लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहिली न्यूज आहे. काल राष्ट्रपती यांनी शपथविधी म्हणजे त्यांचा शपथविधी झाला व भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शपथ दिली. म्हणजे आता तुम्ही डायरेक्टली इथून फॅक्ट हे करू शकता किंवा ही इमेज लक्षात ठेवू शकता की राष्ट्रपतींना शपथ कोणी देतात तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व सरन्यायाधीशांना आता सी व्ही रमन यांचं कालावधी संपल्यानंतर परत यांना शपथ कोण देणार आहे म्हणजे जे नवीन सरन्यायाधीश येतील त्यांना तर राष्ट्रपती म्हणजे हे दोन्ही एकूण एकांचं वगैरे चालू असेल. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यांनी असं म्हटलं की भारतात गरिबांची ही स्वप्ने साकार होतात. हे एक लोकशाहीचं काय आहे, मेरिट आहे. मेरिट ऑफ लोकशाही म्हणजे लोकशाहीचा एक फायदा आहे किंवा गणतंत्र देश असण्याचा एक फायदा आहे. जर म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर वंश परंपरेने वगैरे सर्वोच्च पदावर बसवत असलो जसं इंग्लंड वगैरे त्यांचं वंशानं चालत असतं, परंतु आपण कसं आहोत वंश परंपरेचा इथं स्वीकार नाहीये. ओके, त्यामुळे आपण काय केलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये वगैरे कारभार केला जातो अगदी त्याच पद्धतीने ब्रिटनमध्ये पण अगदी लोकशाही आहे, परंतु तिथं आपल्यासारखं गणतंत्र नाही आहे ना. ओके, म्हणजे तिथे काय होतं वंश परंपरा चालते. ओके, त्यामुळे इथं मेरिट पण लिहू शकता म्हणजे मेरिट अशा पद्धतीने की पंतप्रधान पण होता येतं ना. ओके, त्या पद्धतीने व डिमेरिट मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सरकार बदलत असतं व त्यामुळे काय होतं जे निर्णय वगैरे जे असतात ते निर्णय योग्य रीतीने तिथल्या तिथे राहू शकत नाहीत. म्हणजे निर्णयांमध्ये काय होते फ्लक्च्युएशन जास्त असतात. ओके, कारण सरकार बदललं निर्णय बदलत असतात. आता त्यांचे पण भरपूर उदाहरणं आपल्या महाराष्ट्र संदर्भात येणारच आहेत. तर पहा त्यांचे डायरेक्टली मी उद्गार वाचून पाहतोय. माजी राष्ट्रपती पदाची निवडणूक तरुणांना नव्या वाटेवर चालण्याचे सामर्थ्य देणारी आहे. प्रगतिशील भारताचे नेतृत्व करताना मला अभिमान वाटतो. माझा विजय कोट्यवधी महिला मुलींची स्वप्ने प्रतिबिंबित करतो. तरुण आणि महिलांच्या हिताला मी सर्वाधिक प्राधान्य देईन. ओके, गुड. त्यानंतर कमी वयात सर्वोच्चपदी म्हणजे अगदीच बेस्ट आहे. आता याबाबत आता इथेच संपूयात आपण. राष्ट्रपतीचं तुम्ही एकदा GS2 साठी वाचून ठेवा. ओके, एम लक्ष्मीकांत किंवा डी बसू सरांच्या पुस्तकांमधून पुन्हा परत परत याच्याकडे पाहायला नको, कारण आता उपराष्ट्रपती येणार आहेत लवकरच. ओके, त्यामुळे चला पुढे जाऊयात. खरीप भुईसपाट विदर्भ मराठवाड्यात 8.5 लाख हेक्टर पिके अतिवृष्टीने मातीमूल. अगदीच पहा 15 दिवसापूर्वींचे जेव्हा झड चालू होती तेव्हाची पण न्यूज आलेली, तेव्हाच म्हटलेलं होतं की मी जे प्रिडिक्शन केलेलं होतं 2.5 लाख कोटी 2.5 लाख हेक्टर ते आता 8.5 लाख हेक्टर वर गेलेलं आहे. त्यामुळे हे चालत असतं. याच्याकडे पण जास्त तुम्ही विशेष लक्ष देऊ नका, कारण सिलेबस भरपूर राहिला मग आपला. ओके, त्यानंतर काँग्रेसचे 4 खासदार निलंबित म्हणजे गोंधळ सुरू आहे लोकसभेत सलग 6व्या दिवशी. हे पण डेली चालत असतं. यांच्याकडेही लक्ष नाही दिलं तरी चालेल, परंतु तुम्ही एक समाजाचा घटक आहात व आपल्या बाजूला काय चालू आहे या दृष्टीने तुम्हाला पण म्हणजे एक जागरूक नागरिक या अर्थाने तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष ठेवून असायला पाहिजे. परंतु MPSC मध्ये येईल या नात्याने तुम्ही त्याच्याकडे हे करून बसू नका. ओके, त्यानंतर निवडणूक आयोगातील सुनावणीस शिवसेनेचा आक्षेप आहे. सर्वोच्च न्यायालयात आज नवीन याचिका वगैरे दाखल करणार आहेत, कारण जे निवडणूक आयोगाने त्यांना 8 ऑगस्ट पर्यंतचा जो टाइम दिलेला आहे व सुप्रीम कोर्ट 11 ऑगस्ट का काहीतरी त्यांची जी तारीख आहे, सॉरी 11 जुलै होती ती, म्हणजे सुप्रीम कोर्टाने जी नवीन तारीख दिलेली आहे त्या बेसिसवर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका चालू आहे त्यामुळे हे निवडणूक आयोग वगैरे आमच्यावर कारवाई करू नये असं त्यांची याचिका आहे. ओके, जाऊयात पुढे जाऊयात आपण. तिकडे जास्त आता फक्त मंकी पॉक्स आजार याबाबतचं थोडंसं आज लेख आलेला आहे, तर त्याबाबत पहा. खबरदारी आवश्यक आहे. ओके, तर ताप, लसिका ग्रंथींना आलेली सूज, त्वचेवरील फोड किंवा जखम अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ओके, तर पहा प्रादुर्भाव कसा होतो. थेट शारीरिक संपर्कातून, जखम घाव यांच्यातील स्त्रावामुळे, त्यानंतर बाधिताच्या शिंकण्या खोकण्यामुळे, बाधित प्राणी चावल्यास, बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाल्ल्यास. ओके, व प्रतिबंध कसा करावा. रुग्णांच्या कपड्यांशी अंथरूण पांघरुणाचे संपर्क टाळावा म्हणजेच रुग्णांचे विलगीकरण. त्यानंतर हाताची स्वच्छता राखावी, मुखपट्टीचा वापर
उपचार करताना डॉक्टर, वैद्यकीय उपचार कर्मचाऱ्यांनी संरक्षक पोशाख वगैरे घालायचा आहे. त्यानंतर त्वचेवरील फोड पुरळ पूर्णपणे बरे होईल, झाकणे झाकले जातील असे कपडे वापरावे. त्यानंतर शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. ओके. व बेसिकली ऑर्थो ऑर्थोपोक्स व्हायरस या DNA विषाणूमुळे या आजाराचा संसर्ग होतो. कोणता आहे? अगदी लक्षात ठेवा, कारण विचारलं जाऊ शकेल. ओके. 70-75 देशांमध्ये याने थैमान घातलेलं आहे मंकी बॉक्स आजाराने. त्यामुळे जागतिक आणीबाणी देखील WHO वगैरे जाहीर केलेली आहे. कदाचित विचारलं जाऊ शकेल या येणाऱ्या आगामी कंबाईन किंवा राज्यसेवेमध्ये. त्यामुळे प्लीज ऑर्थोपोक्स व्हायरस या DNA पासून या विषाणूचा संसर्ग वगैरे होतो हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. हे खूपच आयएमपी गोष्ट आहे. ओके. त्यानंतर पुढे चला. म्हणजे जास्त काही नाहीये. जर काढायचं जर बातम्या म्हटलं तर भरपूर काढू शकतो, परंतु त्यातून आपल्याला काही साध्य नाही होणार. ओके. उलट आपला GS व माझा पण व्हिडिओचा टाइम वाढेल, पण तुमचा पण GS चा टाइम तिकडे कमी होईल. त्यासाठी मी कमी करतोय. तर कर्करुग्णांसाठी एका दिवसात 325 जणांकडून केसाचे दान वगैरे म्हणजे कटथॉन एक बेस्ट उपक्रम आहे. यामुळे मी ही न्यूज घेतो आहे. पहा, म्हणजे केमोथेरपी वगैरे जे रुग्ण होतात म्हणजे कॅन्सरचे, तर त्यांचे केस वगैरे जातात, त्या बेसिसवर हा उपक्रम वगैरे त्यांनी केलेला आहे. तर तुम्ही ही न्यूज जर शक्य असेल तर तुम्ही वाचू शकता किंवा यांच्यामध्ये तुम्हीही दान देऊ शकता. ओके. त्या बाबतीत होती. त्यानंतर पुढे चला. हा, हे आहे सोलापुरात माळढोकचे दर्शन. परंतु माझ्या मते तर जर पेपर जर पाहिला आपण तर जास्तरित्या अभयारण्य वगैरे विचारण्यात येतात MPSC मध्ये. त्यामुळे एवढं पूर्ण डीप मध्ये वगैरे जाऊन आपण याला अभ्यास नाही केलं तरी चालेल असं माझं मत आहे. ओके. त्यामुळे मी ही पण न्यूज स्किप करतोय, कारण जर राज्यसेवेचा जर तुम्ही कल पाहिला तर तो वेगळ्या दिशेने आहे, व आपण जर पक्षी प्राणी वगैरे सर्वच जर पाठ करत राहिले व एवढ्या डीपमध्ये तर ते पण योग्य होणार नाही. ओके. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार तर असं आहे. त्यामुळे मी या पण न्यूजला स्किप केलेला आहे. परंतु ही न्यूज पहा, दृष्टीहीनांना सहज ओळखू येण्यासाठी चलनी नोटांमध्ये बदल. ओके. म्हणजे पूर्वी कसं व्हायची, जी नोट होती ती मोठी होती, 500ची त्याच्याहून मोठी होती, 1000ची त्याच्याहून मोठी. परंतु आता कसं झालं, सर्व नोटा याच साईजच्या झाल्या. ओके. 500, 1000 किंवा 200 जी असेल ती एकाच साईजची नोट वगैरे झाली. मग जे दृष्टीहीन वगैरे आहेत त्यांना कसं समजायचं की ही नोट कितीची आहे. मग या बेसिसवर सर्वोच्च न्यायालयामध्ये PIL वगैरे सॉरी उच्च न्यायालयामध्ये PIL टाकण्यात आलेली होती. त्याच बेसिसवर रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे की आम्ही एक ऍप पण लॉन्च केलेला आहे. परंतु ऍपमध्ये प्रॉब्लेम असा आहे, ओके, की ती जर तुम्ही नकली नोट जरी धरलात ना तरी ती नोट त्यांनी फक्त डायरेक्टली म्हणजे आवाजाच्या स्वरूपात त्यांनी काय करतं, साऊंड आणि व्हायब्रेशनच्या स्वरूपात ती 10 रुपयाची नोट आहे, 100 रुपये, 1000 रुपये अशा पद्धतीने ती नोट ओळखून देतं. परंतु ती जर नोट नकली जरी असली तरी ते ऍप्लिकेशन काय करतं, नोटचं नाव सांगतं व किती रुपयाची आहे असंच सांगतं. त्यामुळे थोडं तिथे या बाबतीत एक प्रॉब्लेम तयार होतो. ओके. व त्यांनी हे जे गोल, त्रिकोण, चौकोन वगैरे जे आहे ते थोडंसं उठळून आलेलं आहे, जे की आपल्याला नाही समजणार, परंतु जे ब्रेन लिपी एक्सपर्ट वगैरे आहेत त्यांना अगदी समजतं, किंवा जे हे म्हणजे जे दृष्टीहीन वगैरे आहेत त्यांना ते अगदीच समजून येईल असं रिझर्व्ह बँकेचं पण म्हणणं आहे. व ही फार पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा नोटाबंदी होऊन 2016 मध्ये सर्व काही सुरळीतरित्या आलेलं होतं, तेव्हाच त्यांनी एक ऍप्लिकेशन देखील लॉन्च केलेलं होतं. म्हणजे त्यामुळे आता आपण या बेसिसवर म्हणजे जास्त यामध्ये पण डीप मध्ये गेलं नाही पाहिजे. परंतु हे एक लक्षात ठेवा तुम्ही की या नोटांमध्ये हे जे अशा पद्धतीचे आहे की आपण कुठेतरी निबंधामध्ये वगैरे आपण काय काय केलो, म्हणजे दृष्टीहीनांसाठी वगैरे आपण जर काय केलो अशा पद्धतीने जर निबंधामध्ये जर द्यायचं असलं म्हणजे उपाय वगैरे, तर त्या संदर्भात आपल्याला हे लिहिता येईल. त्यामुळे मी याला घेतलेली आहे ही न्यूज. त्यानंतर पहा, मतदार ओळखपत्रांची आधार कार्ड सल्लग करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून मोहीम. म्हणजे आता आधार कार्ड आणि मतदान जे मतदार जे ओळखपत्र आहे ते लिंक करायचं आहे. ओके. त्यामुळे भरपूर म्हणजे जे फेक आयडीज वगैरे आहेत किंवा फेक नाव वगैरे आहेत त्यामध्ये काय होईल, ते ओळखण्यास वगैरे आपल्याला मदत होईल. व पर्टिक्युलरली एकच हे असेल, म्हणजे त्यामध्ये पारदर्शकता वगैरे येण्याचं काम आता आधार कार्ड वगैरे लिंक केल्यानंतर होऊन जाईल. त्यानंतर पहा,
1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदाराची नोंदणी करता येते आता. परंतु पूर्वी कसं होतं, 1 जानेवारी लाच होतं व 25 जानेवारी मध्ये ते हे असायचं. ओके, म्हणजे त्यांचा कॅम्प वगैरे असायचा, मग तेव्हाच व्हायचं. परंतु आता 4 वेळा वर्षातून मतदारांची नाव नोंदणी वगैरे करता येणार आहे. जर तुम्ही अगदीच जर 18 वर्षीय वगैरे झाला असाल तर नक्की तुम्ही नाव नोंदणी वगैरे करून घेऊ शकता. 4 वेळा आता करण्यात येणार आहे. ओके, व 1 ऑगस्ट पासून आधार लिंक आहे. याचा काय फायदा होईल आपल्याला, म्हणजे आपण कुठं पण पेपरमध्ये आपण लिहिता सांगू शकतो की मतदाराच्या जी समस्या आहे GS2 मध्ये पहा. ओके, जे मतदारांच्या वगैरे समस्या येतात ना, त्याला आपण टॅकल करण्यासाठी आधार लिंकचा वगैरे हे करू शकतो. व त्यामुळेच काय होईल, मतदानमध्ये देखील पारदर्शकता येण्याचं काम इथून होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, काही नाहीये म्हणजे जास्त असं पुढे जायचं. त्यानंतर आदिवासींच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. काल लोकमानसमध्ये कोणीतरी म्हणजे आय थिंक ठाणे जिल्हा काहीतरी होता, त्यांनी एक बेस्ट लिहिलेलं होतं की जे हे आहे आता जे राष्ट्रपती वगैरे म्हणतो आपण त्यांना आदिवासी महिला म्हणून वगैरे बांधता कामा नये. अगदी तेच बेसिस आहे. मी काल ते घेतलं नव्हतं परंतु आज मला ते लक्षात आलं व आजचं जे हे आहे इथं. ओके, तर त्याच बेसिसवर मी सांगण्याचं म्हणजे थोडंसं मला पण वाटलं की त्या आता घटनात म्हणजे एखाद्या सर्वोच्च घटनात्मक पदावर वगैरे विराजमान आहेत व त्यांना आपण आता आदिवासी आदिवासी वगैरे म्हणून पूर्ण त्यांच्याकडून अपेक्षा वगैरे जे करणे ते चुकीचं आहे. ओके, कारण त्यांना संपूर्ण भारत देश भारत देशाकडे वगैरे लक्ष ठेवायचं आहे किंवा भारताचं त्यांनी सर्वोच्च पद सांभाळत आहेत. मग फक्त एकाच घटकाकडे वगैरे विशेष लक्ष देणे हे त्यांच्याकडून आपण अपेक्षित वगैरे करू शकत नाही. हे पण आपण कुठंतरी थोडंसं आपल्याला पण त्याची जाणीव वगैरे असायला पाहिजे. ओके, म्हणजे आता अगदीच डॉक्टर संदीप धुर्वे आता यांनी अगदीच बेस्ट लिहिलेलं असेल परंतु मी याला हे करत नाहीये, तुम्हाला रिकमेंड करत नाहीये. ओके, कारण ज्या पद्धतीने म्हणजे अगदीच असतात की हे करणे म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना की आपल्या समाजातून वगैरे किंवा आता पहा ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी जे आहेत ते आता बीजेपी कडून वगैरे जे आहेत, मग आता ते चालू शकतं कारण त्यांना संसदेमध्ये काय असतं, बहुमत आहे ना. ओके, परंतु जर अशाच पद्धतीने राष्ट्रपती वगैरे जर वागले तर ते योग्य असणार नाही. मी 17 जुलैच्या पेपर मध्ये पण हेच विश्लेषण केलेलं पहा. जेव्हा टपाल विधेयक आलेलं होतं, टपाल विधेयकावर राष्ट्रपतींनी त्यांनी हेच दिले नव्हते, स्वाक्षरीच दिली नव्हती. का? कारण त्यांना देशाचं हित वगैरे पाहायचं होतं. ओके, मग त्या बेसिसवर आपण अशा पद्धतीने राष्ट्रपतींनी काम करायचं असतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, त्यामुळे त्यांच्याकडून एखाद्या विशिष्ट समाजासाठी वगैरे कार्यरत म्हणजे त्याबाबत मी जास्त न बोलता परंतु तुम्ही एक चांगली चांगली जाणीव असलेले प्रशासक वगैरे आहात या नात्याने तुम्हाला बोलतोय मी की अशा पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षा वगैरे पूर्ण हे होऊ नये. व इकडे त्यांनी पण लिहिलेलं होतं लोकमानसमध्ये लेखा म्हणजे त्यांनी जे टिप्पणी केलेली होती त्या बेसिसवर मी पण बोललो की ते योग्य होतं. ओके, त्यामुळे मी हा पूर्ण तर काही वाचणार नाही म्हणजे तुम्हाला पण रिकमेंड मी करणार नाही. ओके, त्यानंतर पुढे चला, आज जागतिक कांदळवन संवर्धन दिवस आहे. त्या दिवशीच मी डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये वगैरे येईल असं मी म्हटलेलं होतं, त्यामुळे हे पण स्किप करा. कारण पहा, एक न्यूज जी असते ती दुसऱ्यावर वगैरे डिपेंड होत असते. ओके, आता हे पेसा आणि घुसखोरी वगैरे ते आपण पण ऑलरेडी केलेलं आहे कव्हर, म्हणजे जे वन संवर्धन कायद्यामध्ये बदल वगैरे करण्यात आलेले होते पहा, त्या दिवशीचा जेव्हा लेख आलेला होता त्याच बेसिसवर हा पण बोललेला आहे त्यांनी. परंतु परत परत तीच गोष्ट वाचणे व त्यांच्याकडून पहा, आता तुम्ही पण प्रशासक झाला तर मी पूर्वीपासूनच म्हणतोय की तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स वगैरे यायला पाहिजे. ओके, म्हणजे आता हे राजकीय आहेत. ओके, भाजप आमदार आहेत त्यामुळे यांचं चालतं. ओके, कारण यांना तळागाळातील लोकांसोबत राहायचं आहे. परंतु वरी तुम्ही जर प्रशासक झालात तर तुम्हाला सर्वांचा विचार करावा लागतो. ओके, पॉझिटिव्ह व इकडे निगेटिव्ह दोन्ही असतात. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने पंचायत सिरीज मध्ये जे सचिव आहेत त्यांना त्या दुसऱ्या माणसाचा व आपलं ते सरपंच वगैरे जे असतात त्या दोघांचा विचार करावा लागतो कारण ते प्रशासक असतात. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला पण इथे न्यूट्रल राहण्याचा अगदीच प्रयत्न करावा लागेल. ओके, न्यूट्रल राहण्याचा तुम्ही अगदी प्रयत्न करा.
कदाचित तुमच्या भावना वगैरे जी असतील त्या दुसरीकडे ठेवून प्लीज अशा पद्धतीने न्यूट्रल वागण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा, तरच तुम्ही योग्य प्रशासक म्हणून कार्यरत होऊ शकता. ओके. आय होप तुम्हाला जो मी सांगतोय ते योग्यरित्या समजते, म्हणजे माझ्या भावना वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तर पहा, आज जागतिक आंदोलन दिवस हे आपण कालच्या किंवा परवा दिवशीच्याच वृत्तपत्रामध्ये हे आलेलं होतं, त्याबाबत मी बोललेलो आहे. त्यानंतर A2 लोकांचा देश, म्हणजे पहा, अधिकार पदावर असताना निष्क्रियपणे समोरचे पाहत बसायचे आणि पदत्याग करताना असे व्हायचे हवे असा शहाणपणा सांगायचा यामागील अर्थ काय. आता ही थोडीशी टीका दिसून येते आपल्याला, त्यामुळे मी पण रेकमेंड करणार नाही, परंतु एक म्हणजे क्लायमेट चेंज बाबत वगैरे त्यांनी बोललेले मावळती राष्ट्रपती रामनाथ कोविंद याबाबत वगैरे त्यांनी थोडंसं हे केलेलं आहे, परंतु त्याबद्दल जास्त करून म्हणजे हेच पॅराग्राफ वाचून वगैरे निबंध येईल असं काही नाहीये. कारण आपल्याला COP वगैरे आहेत, ओके, म्हणजे क्लायमेट चेंजच्या समित्या वगैरे आहेत, त्याचा अभ्यास केल्यानंतर पण आपल्याला भरपूर काही लिहिता येतं. परंतु हे सर्व पूर्ण वाचून बसून पूर्ण निगेटिव्हच लिहून बसण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे पुढे चला. फक्त असं व्हायला नको की भविष्यात पण तुम्ही जेव्हा पदावर आहात तेव्हा सर्व करायला हवं, म्हणजे वेळ असताना तुम्ही करायला हवं, वेळ निघून गेल्यावर असं व्हायला हवं होतं वगैरे म्हणण्यात काही शहाणपणा नसतं, हे आपल्याला इथून लक्षात घ्या. ओके, म्हणजे आता तुमच्याजवळ वेळ आहे, अभ्यास करा, म्हणजे उद्या चालून असं व्हायला नको की आपल्या जवळ वेळ होता वगैरे सर्व काही होतं. म्हणजे 3 इडियट्स मध्ये म्हटलेलं आहे पहा, ते टॅक्सी गेटवर वगैरे उभी आहे, अगदी तो डायलॉग इथं तुम्ही घेऊन तुम्हाला पण लक्षात येईल की तसं व्हायला नको आहे, वेळ आहे, सर्व काही तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर मॉडिफाईड एलिफंटची घुसखोरी. आता पहा, तेच आता अमेरिकेची जी रिपोर्ट आली वगैरे त्या बाबतीत आहे, हे पण काही आवश्यकताचं नाहीये. ओके. त्यामुळे प्लीज पुढे चला, कारण निगेटिव्ह जास्त घेतच नाहीत. MPSC असो किंवा UPSC असो, त्यांना जे वाटतं की सरकारच्या विरोधात कसं जायला जमेल. ओके, तुम्हाला प्रशासक व्हायचं आहे म्हणजे सरकारची वाहवाच करावी लागेल, किती जरी झालं तरी. त्यामुळे तुम्हाला न्यूट्रल राहूनच काम करावं लागेल. समाजात कितीही महागाई वाढली तरी सरकार तुम्हाला काय देतं, महागाई भत्ता वगैरे देतो, परंतु तुम्हाला शांत बसावं लागेल, सरकारच्या वतीनेच काम करावं लागेल, कारण तुम्ही ब्युरोक्रॅट होणार आहात. ओके. त्यामुळे अशा बातम्यांपासून वगैरे अगदी दुरी बनवून राहिलेलं बरं. जर मी योग्य असेल बातमी तर मी तुम्हाला सांगेनच. ओके. नसेल तर जास्तच त्यामध्ये घुसून बसण्यात काही अर्थ नसतं. नीरज चोप्राच्या रौप्य पदकाचे महत्व, अगदीच बेस्ट कामगिरी आहे, परंतु UPSC आणि MPSC मध्ये याचं जास्त आपल्याला म्हणजे उत्तर लेखनासाठी वगैरे फायदा होणार नाही. त्यामुळे पुढे चला प्लीज. त्यानंतर प्रधानमंत्री सन्मान योजनेत बोगस शेतकऱ्यांचा सुळसुळाट. 3 वर्षात 20,000 कोटींचा लाभ, शोध मोहिमेनंतर 40% लाभार्थी घटले. म्हणजे पहा, ज्या पद्धतीने त्यांनी पण म्हटलेलं होतं की आधारची जी आधार लिंक वगैरे करून घ्यायचं आहे तुमच्या खात्याला वगैरे, तेव्हा मात्र हे 40% लाभार्थी घटले. म्हणजे पहा, आता मतदारचं पण तसंच आहे ना, मतदानामध्ये पण तसंच आहेत. म्हणजे जर आधार लिंक जर केलं तर ते मतदार काय होतील, घटणार आहेत व तिथे काय होईल, पारदर्शकता येईल. ओके. त्यामुळे सरकारचे जे रिसोर्सेस आहेत त्यावरती ताण कमी होईल, हे आपल्याला इथून लिहिता येईल. ओके. त्यानंतर पुढे चला, म्हणजे जास्त काही नाहीये, राजकीयच बातम्या असतात. आजचं पेपर तेवढंसं काही हे नव्हतं, पण घ्यायचं असतं म्हणून आता मी पण घेतोय, व तुम्हाला पण थोडंसं जर डेली वाचत गेलात तर सवय होत जाईल, व अगदीच आपलं काय म्हणतो आपण, जे बातम्यांचा साठा आहे तो डेली वाढत राहिला तर काही बर्डन येणार नाही तुम्हाला एकदाच. ओके. त्यानंतर अगदीच पुढे म्हणजे पेपरच संपत आला, पण काही नाहीये. हे केंद्राचा कर संकलन 7 लाख कोटींवर, हे तिमाहीत वगैरे आहे, ते आपण एकदाच इकॉनॉमिक सर्वे वगैरे आल्यानंतर ते पाहून घेऊ, त्यामुळे आताच त्याकडे जास्त हे करू नका. त्यानंतर बहुप्रतीक्षित 5G चा लिलाव जो आहे तो आजपासून चालू होत आहे. मग पाहूयात काय काय होऊ शकतं. आता 5G लवकरच देशभरामध्ये येईल या अपेक्षेवर आता आपण आहोत, पण अगदीच ग्रामीण भागामध्ये आज देखील 4G देखील नीट चालत नाही. ती एक आपली एक थोडीशी म्हणजे हे बाब आहे आपल्या समाजामध्ये. तर पाहूयात काय काय होईल वगैरे. आय होप आजचं जे वृत्तपत्र आहे ते तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं आहे. परंतु प्लीज जर बातम्या जर हे नसतील तर तुम्ही डायरेक्टली स्किप करत चला, कारण GS चा वगैरे जे आहे अभ्यास भरपूर करावा लागतो व त्याची अँसर रायटिंग पण करावी लागते व ऑप्शनल बाजूला राहिलेला आहे. त्यामुळे प्लीज थोडासा वेळ तिकडे जास्त द्या, पेपरमध्ये वगैरे जास्त म्हणजे पूर्णतः डोकं वगैरे घालून बसू नका. आय होप
जर काही याबद्दल समस्या वगैरे किंवा सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. धन्यवाद.